काराव ग्रामपंचायत हद्दीतील युवकांना रोजगार न मिळाल्यास उपोषणाचा इशारा। JSW स्टील कंपनीच्या भरती प्रक्रियेवरून स्थानिक ग्रामस्थ संतप्त। ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीत असलेल्या JSW स्टील कंपनीने स्थानिक विद्यार्थ्यांना नोकरीत समाविष्ट न केल्यामुळे काराव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या गोवा गेट समोर सकाळी ठीक 10 वाजता आमरण उपोषणास बसणार असून त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कंपनी अस्थापनाची राहील असा इशारा पत्रकार परिषदेतून त्यांनी दिला आहे। नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, ITI धारक विद्यार्थ्यांनी JSW कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून देखील त्यांना नोकरीत समाविष्ट केलेले नाही, तर सदर भरती कंपनीने आपल्या पद्धतीने केलेली असून ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील फक्त 2 ते 3 मुलांचाच समावेश केलेला आहे। तर स्थानिक मुलांना बेल्लारीला पाठवण्याचा घाट JSW कंपनीने घातला असून आमची मुले बेल्लारीला जाणार नाहीत असे सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। बाबा नोकर भरती करतो, आम्हाला काही सांगितले मुलांचे लेटर काढलेले आहे, त्यावेळेला आम्ही उपोषणाच्या बाबतीत आम्ही निर्णय काहीतरी घेऊ। आणि आता तुम्हाला एक सांगतो, जर ते बेल्लारीला पाठवत असतील मुलांना आमच्या, तर आम्ही बेल्लारीला पाठवून देणार नाही। का सांगतो, इथे दलवी कुठले अलिबाग तालुक्यातले बरोबर ना आमदार किंवा ते कोण बाकीचे कोण आहेत तिकडे अलिबागची पोरं इथंच लागतात ना, आमची पोरं का बेल्लारीला जाणार? आमची पोरं बेल्लारीला जाणार नाही। ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीत असलेल्या JSW कंपनीची वाढ ही 50%हून जास्त प्रमाणात झालेली आहे। असे असताना कंपनीच्या माध्यमातून होणारे नैसर्गिक नाल्यामधील अतिक्रमण, भराव, ब्लास्टिंग, वृक्षतोड तसेच ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता उत्खनन व बांधकाम करणे, त्याचबरोबर अमर्याद प्रदूषणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भयंकर त्रास ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील समस्त ग्रामस्थांना भेडसावत आहे। असे असून सुद्धा कंपनीने त्यांच्या भरती प्रक्रियेत काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मुलांना डावलून रायगड जिल्ह्यामधील इतर भागातील मुलांना प्राधान्य दिले आहे। सदर भरती आम्हास अमान्य आहे, तरी JSW प्रशासनाने ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, ITI धारक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरीत समाविष्ट करावे, अन्यथा JSW कंपनीच्या गोवा गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा काराव ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे। आम्ही समस्त सरपंच, उपसरपंच आणि आमचे सर्व सहकारी सदस्य आणि सदस्या आम्ही गेले 1.5 वर्ष सातत्याने JSW कडे मागणी करत आहोत की इथली जी बेरोजगारी आहे, आम्ही जे स्थानिक तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा, आम्ही जे भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगार मिळावा। पण वेळोवेळी आम्हाला आमची दरवेळी त्यांच्याशी मीटिंग होते, आम्ही पत्रव्यवहार करतो, पण अक्षरशः आम्हाला वाटण्याच्या अक्षता लावलेल्या जातात, आमच्या तोंडाला पानं पुसली जातात। कोणत्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि कुठल्याही प्रकारची निर्णय किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही 14 ऑक्टोबर रोजी बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत। JSW तसं बघितलं तर आमचे 2-3 मुद्दे आहेत महत्वाचे। एक म्हणजे त्यांनी जे पाईप टाकलेले आहेत आमच्या खाडीमध्ये ते त्यांनी काढावेत, कारण जो वरून आमचा डोंगराचा पाणी येते तो त्या पाईपामध्ये अडकला जाते। कारण जो आमचा तुम्ही नाला बघाल तो सुरुवातीपासून फार मोठा आहे, पाठीमागे गेल्यावर तुम्ही बघाल तर त्याची रुंदी एकदम कमी होत आलेली आहे आणि त्याच्यातच त्यांनी पाईप टाकलेले आहेत। त्याच्यामुळे जो पाणी येते तो तिकडनं जात नाही, त्याच्यामुळे मग पावसाळ्यात आमच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होते। आणि जे त्यांनी 93ची जागा आमची ताबे कब्जात घेतलेली आहे ती आम्हाला त्यांनी मोकळी करून द्यावी, आम्हाला डम्पिंग ग्राउंडसाठी किंवा खेल उद्यानासाठी ती आम्हाला वापरात येईल अशी। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काराव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपाली भोईर यांच्यासह संध्या म्हात्रे, मनोहर पाटील, मनोज म्हात्रे, सीता पाटील, दीपक कोठेकर, जगदीश कोठेकर, कीर्ती म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, परशुराम मोकल, मुक्ता वाघमारे, दिनेश म्हात्रे आदी सदस्य उपस्थित होते। यावेळी काराव ग्रामपंचायतीने JSW कंपनीकडे स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरीत समाविष्ट करून घेणे, खाडीमध्ये टाकलेले पाईप यामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे व नैसर्गिक नाल्यामध्ये अतिक्रमण, भराव करण्यात आले आहे। सदर अतिक्रमण व खाडीत असलेले पाईप काढून टाकण्यात यावे। ग्रामपंचायत हद्दीतील खार कारावी सर्व्हे नंबर 93 आणि खार माचेया सर्व्हे नंबर 94 हा कंपनीने खाली करून द्यावा। त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या काही सर्व्हे नंबरमध्ये चालू असलेले ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन व बांधकाम यांसाठी घेतलेली नाहरकत परवानगी JSW कंपनीने ग्रामपंचायतीला द्यावी, या मागण्या कंपनीने पूर्ण कराव्यात असे काराव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच मानसी पाटील यांनी सांगितले।
आंदोलन करण्याचा एवढंच आमचा हेतू आहे की आमच्या स्थानिक मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावेत आणि त्यांना रोजगाराची नवी संधी देऊन आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या हद्दीतील नोकरदार वर्गांना विकासाला चालना द्यावीत, एवढाच आमचा उद्देश आहे. जोपर्यंत कंपनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा एवढाच राहील की आम्ही उपोषणाला ठाम राहणार. मी स्वतः जातीने या सर्व कार्यकारिणी सोबत राहणार आहोत. त्यामुळं जो काही ग्रामपंचायतीने ह्या सुशिक्षित तरुणांसाठी घेतलेला निर्णय हा खरोखरच पहिल्यांदाच ह्या ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं हे होतोय की या 2 वर्षात एवढा ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून देखील कंपनी प्रशासन ग्रामपंचायतीच्या प्रत्येक अर्जाला प्रत्येक गोष्टीला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे हा जो निर्णय, आमरण उपोषणाचा जो काही निर्णय आहे तो उपोषण खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.